कुणाल कामरावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं। कुणाल कामराला शिवसेना स्टाईलने धडा शिकवू असा इशारा पाणीमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलाय। तर कुणाल कामराची मस्ती उतरणारच असं वक्तव्य सुद्धा शिंदेच्या सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलंय। कामरा प्रकरणी हॉटेल तोडणं ही औरंगजेबी वृत्ती आहे असं सुद्धा संजय राऊत म्हणाले। तर दुसरीकडे कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करायला हवी होती असं सुद्धा संजय राऊत म्हणालेले आहेत। अजितदादांनी सुद्धा शिंदेंना गद्दार म्हटलेलं होतं, त्यावर असं रोहित पवार म्हणतात। हे त्याचं वक्तव्य जरी असलं तरी कायद्यापेक्षा तो मोठा नाही आहे। कितीही त्यांनी वल्गना केल्या तरी शिवसेना त्याला आपल्या स्टाईलने धडा शिकवेल एवढी खात्री आम्ही आपल्याला या ठिकाणी देतो। हास्य विनोद हे करायचे असतात आणि निश्चितपणाने ते प्रत्येकाला आवडतात। बुरामत मानो होलीमध्ये पाहिजे त्या प्रकारचे हास्य विनोद महाराष्ट्रामध्ये होतात। कुणाल कामराने जी मुजोरी काल दाखवली की मी माफी मागणार नाही, मला वाटते जास्त मास त्याला चढलेला आहे। ही मस्ती कोणाच्या भरोशावर आहे, कोण त्याच्या पाठीशी आहे, त्याचा माज आमचे सैनिक उतरल्याशिवाय राहणार नाही। आणि कायदेशीर कारवाईच्यावर त्याचा विश्वास नाही की निपक्ष होणार नाही, तर कारवाई त्यांनी जे काही केलेलं आहे हा मोठा गुन्हाच आहे आणि पोलीस त्याच्यावर योग्य ती कारवाई करणार आहे। ती जी वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलेलं आहे हे तुम्हाला काल समजलं। तरुण कलाकारांचे एक व्यासपीठ तुम्ही तोडलं। लक्षात घ्या, तुम्ही कुणाल कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता, काहीच हरकत नव्हती करायला, पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात। दादांनी जे काय म्हणलं आता याचा तुम्ही तपासलं पाहिजे, पण महत्वाचं काय की आपण म्हणजे तुम्ही जर बघितलं जेव्हा कंगना ज्या ऍक्ट्रेस आहेत त्यांच्या घरावर जेव्हा कारवाई केली गेली होती, त्यांनी त्या कंगना ऍक्ट्रेसली काय म्हणलं होतं तर मुंबईला पाकिस्तानाची उपमा त्या ठिकाणी दिली। म्हणजे तसं बघितलं तर तिथं हा देशद्रोहाचा गुन्हा आहे। तेव्हाच देवेंद्र फडणवीस साहेब बोलत असताना काय बोलले होते, विरोधी पक्ष असताना असं करून चालत नसतं, असं कोणावर तिथं दबाव आणला नाही। सत्तेतले तुम्ही कार्यकर्ते असू नये तर विरोधातले, न्याय सगळ्यांना समान आहे ही दाखवण्याची संधी आता या सरकारकडे आहे असं आम्हाला वाटतं।